रामकृष्ण हरी आलत बघ आता अशा ठिकाणी की काय तुम्हाला सांगायचं, ज्यांचं जीवन लय संघर्षच आहे अशा आमच्या समाजाच्या लोकांचं सगळं डायरेक्शन दाखवण्यासाठी मी इथं आलो या. आणि एकंदर संपूर्ण चित्रीकरण मी इथला आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघ आता पुढं बघण्यासारखा व्हिडिओ आहे. कसं 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 धनगरी जीवन आहे आणि किती संघर्षाला तोंड द्यावं लागतंय, उघड्या माळ रानावरती राहावं लागतंय आणि घोड्याच्या पाठीवरती बिराड बांधायचं, ह्या गावानं त्या गावाला जायचं, असं संपूर्ण संघर्षमय जीवन मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघितली का लहान लहान बछडी कसं काय खेळते ती. तिकडे हो का बांधले ती सगळी बछडी बांधले ते का हे का त्यांचं इकडं वारणीचं वाघ शूटिंग घेतोय म्हणून खवा घेतोय मला. हे का बघितलं कस काय येतं गडी, नाद नाही करायचं त्यांचा. हा कस काय गोडी नटावले ते बघितलं का. आणि त्याच्यावर आता सगळं गव्हाळ टाकायचं आहे. बघितलं का कसं आहे धनगरी जीवन, उघड्यावरच जीवन. काय करायचं तुमच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बनवून तयार करायचं असतात, सोडायला युट्यूबला. बघितलं का घोड्याची तयारी. तेव्हा काही आता सामान भरलं घोड्यावर. कस काही पावसा पाण्याचं संरक्षण म्हणून वरून कागद टाकला. बघितलं का ह्याच्यावर सगळं आता गबाळ भरायचं. त्याच्यावर आता तेव्हा कोंबड्या भरते ते. बघितलं का असं हाया संघर्षाचं जीवन ह्या मावशीचं. बघितलं का त्या घोड्याच्या पाठीवर सगळं गबाळ टाकायचं. जिथल्या तिथं ह्या काय सरपंच संघ, पिलं संघ, ह्या काय सगळा बिस्तार असं उघड्यावरलं जीवन. बघितलं का ह्या का गोडी तयार आहे ते. आता ह्याच्यावर सामान भरायचं घोड्यावर. तेव्हा का तिकडे भराभरी चालली त्या ताईंची तिकडे. बघितलं का तेव्हा का आणि तर जाळीत कशी कोपरे पॅक केले ते. बघितलं का कुठं पळून जाऊ नाही ते म्हणून. आणि सगळा उघड्यावरचा हा खेळ, संघर्षाचं जीवन. पाहिलं का तेव्हा का हे तर उघड्या माळावरती सगळं गबाळ टाकलंय आणि मेंढ्या चरायला गेले ते. आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचंय बघा आता त्यांना, म्हणून ही चालली त्यांची आता गबाळ भराभरीची धडपड. ईदभर पोटाचे खळगे भरण्यासाठी रानवून फिरणारी ही बघितलं का हे कोपरी. हे आता घोडा सजावला बघा. आता ह्याच्यावर सामान सगळं भरायचं करायचं वाटतंय. बघितलं का ह्या ह्यांचा वारणीचा वाघ हे रातभर राखण करतो बरं का मेंढ्याची. तेव्हा आता इथं मी आलोय तर माझ्याकडे सुद्धा कसा बघतोय. तेव्हा बघितलं का रातभर जागल्यामुळे जांभळ्या देतोय. हे बघा इथं ताईंची चालली लगबग बांधायची. दिदीला असते म्हणते व्हिडिओ काढू नका. अगं बाय ही सगळा भारत देश बघायचा आहे का, मे बी धनगरच आहे आलं का ध्यानात. आणि ही असं आहे काय सांगायचंय, लय अवघड जीवन आहे हो ह्यांचं. बघितलं का आता बघा हे चारपाई सुद्धा हे काय सामान ठेवायचे चारपाई आणि ते घोड्यावर बांधली. बघितलं का हे कसं काय बांधावं लागतंय मजबूत, नाही तर रस्त्याने पल्लं बिल्लं तर किती कुठं नाही. आता कसं बांधण्याचं टेक्निक आहे. कुठलं गाव आपलं? आमचं गाव कोराळ. कोराळ आहे का? हे बारामती तालुका कोराळ. बर आता नेमकं हे गबाळ बांधून कुठे निघाला तुम्ही? असं आहे का बोरीकड? असं आहे. बर बर. आता हे किती ताप हो तुम्हाला हे बांधा बांधायचं आणि ह्या जाण का असं आहे ना. बर पाऊस पाणी आल्यावर कसं काय असं आहे का? बर 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 बर. लय अवघड जीवन आहे. पाणी कुठनं आणायचं. परत आता मेंढ्या चरायला गेल्या का? बघितलं का ह्यांचं कसं अवघड जीवन आहे. का ते स्वयंपाक कसं करतात तुम्ही? दगडाच्या चुलीवर चुली मांडायचं, सरपण कुठनं तरी फुडकून आणायचं आणि त्याच्यावर स्वयंपाक करायचा. ओके ओके ओके. बघितलं का ताईचं किती संघर्ष. दिदा इकडे बघ बाय, तू शाळेत का जात नाही? लाजते त्या बोल की बाय, शाळेत का जात नाही? बघितलं का